ज्ञानदीप लावू जगी आपुल्या हिता जो असे जागता, आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदं भोज्यतेजं श्रुति प्रदेशं. विदिन्द्रादिदेवो सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वर, नमो ज्ञानेश्वर. जय हो. नमो ज्ञानेश्वर, नमो ज्ञानेश्वर. निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो ज्ञानेश्वर, नमो ज्ञानेश्वर. टाळ टाळ टाळ. नमो ज्ञानेश्वर, नमो ज्ञानेश्वर. निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा. सोपान देवा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठन्तमानंद कंदं, परब्रह्मलिंगं भजे. पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, जय हो. दंडवत तुझे पाया. पंढरीचा देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. तुझे पाया. आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन निरूपणासाठी घेतलेला निवडलेला अभंग. देवमान्य देशमान्य जगमान्य असणारे श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग आपल्या सेवेकरता घेतला आहे. खऱ्या अर्थानं अभंग यासाठी निवडलेला आहे, या जगामध्ये जेवढे जीव आणि जंतू आहेत, तेवढ्या जीव आणि जंतूपैकी सर्वात बुद्धिमान जीव कोणता असेल ती मानव जात आहे. पण आतापर्यंत या मानव जातीला स्वतःचं हित कळलेलं नाही. त्या हिताचा मार्ग समजून सांगण्यासाठी हा अभंग आपल्या सेवेकरता घेतला आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग महाराज हित नेमकं कशाला म्हणायचं? ऐका, तुमच्या आमच्या प्रकारचं हित वेगळं आणि संताच्या पद्धतीचं हित वेगळं. ऐका बरं का, लक्ष देऊन. तुमच्या आमच्या पद्धतीचं हित जर बारकाईनं तपासलं, वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य. आपल्या पोटी लेकरं होणं, शेतातलं पीक मोठं येणं,
हे आपण हित समजतो. पण संतांच्या पद्धतीतलं हित जर पाहिलं का हो तुकोबर आहे, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन. जय हो. हित ते करावे देवाचे चिंतन. अहो आपल्या घरामध्ये लेकरं बाळ होणं, धन धान्य होणं, आपण त्याला हित समजतो. पण तुकोबारायाकडे जाऊ का हो तुकोबाराया, तुमच्या जीवनातलं हित काय आहे? तुकोबाराया हित कशाला म्हणावं? तर तुकोबारायानं सांगावं हित ते करावे देवाचे चिंतन. बरं नुसतं देवाचं चिंतन नाही, कशा पद्धतीनं करावं ऐका. करुनिया मन शुद्ध भावे, ऐका, शुद्ध अंतकरणानं केलेलं नामस्मरण त्याला हित म्हणतात. आणि खऱ्या अर्थानं आज या परिवारामध्ये त्या हिताविषयी जागृत असण्यासाठीच हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. खरं पाहिलं माणसाचं जीवन हे भगवंतानं एक प्रवासातलं तिकीट काढून दिलेलं आहे. बाबा तुमचं तिकीट लांबचं काढून दिलंय, खरं आहे ना? काहीचं तिकीट 1 महिन्याचं असतं, काहीच्या आयुष्यातलं तिकीट 2 महिन्याचं असतं, काहीचं 5 दिवसाचं असतं, काहीचं 80 वर्षाचं असतं, काहीचं 90 वर्षाचं असतं, काहीचं 55 वर्षाचं असतं. प्रत्येकाला दुःख होतं घरातला माणूस गेल्याच्या नंतर. दादा ऐका, दुःख होण्यासाठी कारण फक्त जीवनामध्ये परमार्थ नसणं. परमार्थ आयुष्यात असला की मायाचा बाध होत नाही. माया आयुष्यात आली नाही की दुःखापासून माणूस लांब राहतोय. आणि खऱ्या अर्थानं आपण मायेपासूनच लांब आहेत, त्याच्यामुळं आजूबाजूला सगळं दुःख निर्माण होत आहे. म्हणून आज रामचंद्र श्रीमंत भाऊ देवकर, रामचंद्र भाऊंचं मला वाटतं कितवं प्रथम पुण्यस्मरण. आज प्रथम पुण्यस्मरणानिमित्त संपूर्ण देवकर परिवार, गावकरी मंडळी, मित्रमंडळी, राजकारण क्षेत्रातली मंडळी, शैक्षणिक वर्ग, शेतकरी वर्ग, सगळ्या क्षेत्रातले मान्यवर मंडळी आज या देवकर परिवाराच्या दुःखात सहभागी होण्यासाठी इथं आलेले आहेत. आणि ऐका, अर्ध्यावरती या प्रपंचाचा डाव मोडल्यासारखा खेळ झालेला आहे. आयुष्यभर कष्ट केलं आणि कुठंतरी मुलाबाळांच्या जीवावर खाण्यापिण्याचे दिवस आले आणि रामचंद्र भाऊंची प्राणज्योत मावलली. आपण असं समजू गाड्या, भगवंतानं तिथपर्यंत त्यांना तिकीट काढून दिलेलं होतं. जसं बसमध्ये बसल्याच्या नंतर जिथपर्यंत तुमचा प्रवास आहे, कंडक्टरने तिथपर्यंत प्रवास झाल्याच्या नंतर हक्कानं कंडक्टर तुम्हाला गाडीच्या खाली उतरवतोय, तसं भगवंत सुद्धा जिथपर्यंत या देहाचं आयुष्याचं तिकीट काढून दिलंय, तो प्रवास संपला काय त्या ठिकाणी हे आयुष्य थांबवायचं आहे. आता ऐका, खऱ्या अर्थानं होऊ नये अशी गोष्ट या देवकर कुटुंबामधले झाली. प्रपंच करत असताना श्रीराम
ॲटोलाइन्स टेंभुर्णी शोरूमचा व्यवसाय करता करता सगळ्या मित्रमंडळीमध्ये नाव कमावलं, नातेवाईकांमध्ये नाव कमावलं, सगळ्याला प्रेम दिलं आणि सगळ्याला प्रेम देऊन एक दिवस तुमच्या आमच्यातून ते मुक्त झाले. त्यांच्या पश्चात त्यांना 2 मुलं आहेत, एक मुलगी आहे, 3 भाऊ आहेत. मुलाचं नाव राहुल, दुसऱ्या मुलाचं नाव सुमित, मुलीचं नाव मयुरी आणि त्यांचे सगळे ज्येष्ठ भाऊ, थोरले भाऊ हरिदास भाऊ, किसन भाऊ आणि शाहूराव भाऊ, पत्नी सुवर्णाताई, 4 बहिणी मंगलताई, तारामतीताई, रंजनाताई, केशरताई आणि टेंभुर्णी येथील संपूर्ण व्यापारी वर्ग आणि रामचंद्र भाऊंचा या संसारातला खऱ्या अर्थानं या घराचा पाया होते. ते पाया कोसळला म्हणून लक्षात ठेवा, घर सुद्धा कोसळतं बरं का. बाप हा घराचा पाया आहे, आई ही घराचा कळस आहे. पाया जर भरभक्कमपणे उभा राहिला तर कळस शाबीत राहतो. पाया खचला की सगळं घर खचतं. म्हणून ऐका, रामचंद्र भाऊ नावाच्या या घराचा पाया खचला आणि खऱ्या अर्थानं सगळं घर कोसळायच्या मार्गावर होतं. पण त्यांचे मेव्हणे आमचे परमार्थिक क्षेत्रातले शेतकरी वर्गातले एक ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तिमत्व सतीश भाऊ लोकरे आणि परमेश्वर भाऊ लोकरे, भाचे अनिकेत भाऊ काळे. सतीश भाऊंची या कुटुंबाविषयी तळमळ पाहिली भाऊ मी. जेव्हापासून तारीख घेतली तेव्हापासून 8 दिवसाला मला फोन असायचा, महाराज आपली तारीख लक्षात आहे ना. मी सांगायचो भाऊ काळजी करू नका, काही झालं तर मी तुमचा कार्यक्रम चुकणार नाही. म्हणून सतीश भाऊंनी सुद्धा स्वतःचं कुटुंब आणि स्वतःचा प्रपंच पाहता पाहता भाचीचं लग्न केलं. या देवकर परिवाराला आधार दिला. खऱ्या अर्थानं मामा हा जिथं कोणीच येत नाही कामा, तिथं येतो कामा तो मामा. ऐका, खऱ्या अर्थानं कोणत्याही घराचा आधार गेला की त्या घराच्या पाठीशी उभा राहणारा हा मामा असतो आणि ते आमचे सतीश भाऊंनी ते कार्य केलं. बरोबर ना भाऊ? हां, म्हणून चला मी भगवंताकडे प्रार्थना करेल गाड्या. भगवंतानं तुम्हाला या दुःखातून मुक्त होण्याची लवकर सद्बुद्धी देवो आणि तुमचं जीवन हे देश सेवेसाठी, वारकरी संप्रदायाच्या सेवेसाठी या मार्गानं यावं ही भगवंताकडे मी प्रार्थना करतो. आणि या देवकर परिवाराचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. जेवढे श्रोते ऐकायला येतं तेवढे टाळकरी उभा राहिलेले आहेत. आणि ऐका, हे कुठेही पाहायला मिळत नाही. भाग्यवंत घेरी भजन पूजन, हो भाग्यवंत घेरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन कीर्तन. त्याची वाट पाय, हरी बोल. त्याची वाट पाय रघुनंदन, भाग्यवंत घेरी भजन पूजन, भाग्यवंत घेरी भजन कीर्तन. त्याची वाट पाहे रघुनंदन, त्याची वाट पाहे रघुनंदन. भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन. वैष्णवा घरी सर्व काळ, वैष्णवा घरी सर्व काळ सदा जन जन ती टाळ, जन जन ती टाळ. हे वैष्णवा घरी सर्व काळ
पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन. ऐका, वैष्णवा घरी सर्व काळ सदा झन झन ते टाळ. ऐका, जे भाग्यवान आहेत त्यांच्या घरी भजन पूजन होतंय आणि या देवकर परिवाराच्या घरी आज एवढे मोठे टाळकरी, एवढे मोठे गायक मंडळी यांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडतोय. सतीश भाऊ, तुमचं कौतुक करावं वाटतंय बरं का. मला फक्त भाऊंनी सांगितलं तुमचं कीर्तन 2 गायक आणि 1 वादक. हा बाग दादा, त्यांनी 2 गायक आणि 1 वादक म्हटल्याच्या नंतर तुमचे नावं सांगितले. ऐका, आणि त्या क्षणाला म्हटले मला ते आपल्याला ही मंडळी मिळाली तर मग तर आमचं भाग्यच उजळलं हे माणसं. आणि खऱ्या अर्थानं खरंच देवकर परिवाराचं प्रारब्ध चांगलं आहे. आज एवढाले मोठाले गायक, एवढे 50, 60, 70 टाळकरी, असे मृदंग वादक, अशी साऊंड सिस्टीम मिळाली, हे सुद्धा भाग्याने प्राप्त होतंय बरं का. पहा, सगळा महाराष्ट्र ज्यांच्या आवाजानं वेडा झालाय, सगळा महाराष्ट्र. लोक झोपीतून उठले की पहिल्या लोकांची सवय होती झोपीतून उठल्या उठल्या तंबाखूची पुडी काढायची. हा बघ, हे फेमस झाल्यापासून लोक झोपीतून उठल्या उठल्या मोबाईल काढतात आणि यांचं गायन ऐकतात. ऐका, महाराष्ट्र ज्यांच्या आवाजानं वेडा झाला ना महाराज, ऐका, असे ओंकार दादा जगताप, त्यांचा आवाज ऐकताय महाराज. एखाद्याला वाटेल गड्या महाराज साक्षात सरस्वतीचा आशीर्वाद कशाला म्हणायचं महाराज, साक्षात ज्ञानोबारायानं देणगी दिली हे कशाला म्हणायचं. ज्याला वाटत असताना सरस्वतीचा आशीर्वाद पाहायचा आहे, ज्ञानोबारायाचं देणं आम्हाला पाहायचंय, त्यांनी ओंकार दादांचं गायन ऐकायचं. हे माऊली ज्ञानोबारायांचं देणं आहे. म्हणून दादा, तुम्ही आज या देवकर परिवाराच्या कार्यक्रमासाठी, माझ्या कीर्तनासाठी उभे आहात. तुमचे मनापासून धन्यवाद आणि तुम्हाला कोटी कोटी प्रमाण बरं का दादा. इकडे पहा, ज्यांच्या आवाजानं हे वारकरी रत्न आहे महाराज, सगळा महाराष्ट्र वेडा झाला. मी सांगत होतो आणि सांगत असतो हमेशा, एक काळ असा होता द्वापार युगात, भगवान श्रीकृष्णाच्या बासरीनं सगळ्या गोपाळ गवळणी वेड्या झाल्या आणि ह्या माणसाच्या आवाजानं सगळा महाराष्ट्र वेडा झाला. आमचे पवार बाबा, ऐका, आणि वारकरी माणूस महाराज, आलं का लक्षात. ते महत्त्वाचं आहे. वारकरी संप्रदायात टिकून राहणं, वारकरी संप्रदायाचे नियम कटोकट पाळणं हे प्रत्येकाला जमत नाही. ह्या मंडळीने महाराष्ट्र गाजून वारकरी संप्रदायाचे नियम सुद्धा तेवढे कट्टरतेने जपले महाराज. म्हणून महाराष्ट्र यांना डोक्यावर घेतोय. म्हणून आमचे हरिभक्त परायण कैलास बाबा, हां, तुम्हाला सुद्धा देतो ना, धन्यवाद द्यावे तेवढे कमीच आहेत. हां, आणि यांचा मृदंग ऐकताय महाराज. बघा, एवढ्या कमी वयात तुम्हाला वाटत असेल त्यांचं वय कमी आहे, पण ऐका, या वयात सुद्धा महाराष्ट्रामध्ये हजारो विद्यार्थी मृदंग क्षेत्रात तयार केले महाराज. एवढा तयार मृदंग, आणि खरंच भाग्यवान. कधी कधी आम्हाला असं होतं, गायक चांगले मिळाले तर वाजवणारा चांगले भेटत नाही, वाजवणारा चांगला मिळाला तर गायक एका, आम्ही एक म्हणलं तर ते तिसरंच म्हणत आहे. हे सगळे चांगले असले तर टाळकरी भेटत नाहीत, सगळे चांगले असले तर श्रोते झोपलेले असतात अर्धे, मला येऊन उठावं लागतात का, उठा कीर्तनाला आलोय मी. पण इथं सगळं वातावरण चांगलं आहे. पहा ना, ऋषिकेश बाबांच्या हातातले चक्रधार, त्यांच्या लग्या, त्यांचा मुखडा जर ऐकला ना, असं बसलेला अज्ञान माणूस सुद्धा टाळी वाजवतोय महाराज, एवढं गोड वाजवू नये. म्हणून ऋषिकेश दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या महाराज. आणि ऐका, हे साऊंड सिस्टीमवाले दादा, आरिफ भाई स्पीकर, अकोले खुर्द, दादांसाठी एकदा टाळ्या वाजा. हां, ही सगळी टाळकरी मंडळी. आता मामा, सगळ्याचे नावं परिचित नाहीत, आता सगळ्याचे नावं घ्यायला जावं तर कीर्तन बाजूला राहीन महाराज. मला हे तसंच पाठ येते मागं, मग त्याला जबाबदार तुम्ही सांगा. त्याच्यामुळं सगळ्याचे नाव, ते बघा, शेवटचे बाबा आहेत ना, तिथून विनेकरी बाबा, तिथून हबाके मधले सगळे आले, तर त्या कडीच्या बाबा कोण, हे मधले सगळे आले. सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि माझ्या सेवेला मस्तके हे पायावरी वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, मस्तक हे पायावर वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, पायावरी या वारकरी संताच्या. आणि पहा ना, महाराष्ट्रामध्ये
ज्या चॅनलच्या द्वारे आमचे ओमकार दादा, ऋषिकेश दादा, आमचे पवार दादा, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतोय ना, असं महाराष्ट्रातलं एक नामांकित चॅनल ज्ञानदीप लावू जगी, या चॅनलचे मालक आमचे हरिभक्त परायण युवा कीर्तनकार सुरेश महाराजांसाठी चॅनलसाठी एकदा टाळ्या वाजा. आपलं भारतभर हा कार्यक्रम पसरणार आहे. आमच्या वारकरी संप्रदायातलं एक ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तिमत्व, आमच्यावर नितांत प्रेम करणारे आमचे तुकाराम भाऊ पाटील, भाऊला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत. महिला मंडळी, पुरुष मंडळी, हे बघा, मला माहिती आहे कुणी जेवून आलेलं असं, कुणी जेवून आलेलं नसेल. 1 तास फक्त सेवा करायची दादा. हां, 12:30ला आपलं एंड करायचं. कार्यक्रम सुरू व्हायला उशीर झाला आहे. मला माहिती आहे तुम्हाला गरमतं आहे, मला माहिती आहे तुम्ही उपवाशी बसलात, पण 1 तास 1.25 तास उपवाशी बसू का? उपवाशी बसल्याने कुठं काय होतं आहे? तुमच्या आमच्यासाठी ते जरांगे पाटील 8-8 दिवस पाणीसुद्धा घेत नाहीत महाराज. आपण देवासाठी 1 तास उपाशी बसलेला काय फरक आहे महाराज? हां, म्हणून ऐका, लक्षात घ्या. विषय होता माझा हित. अहो, हित कशाला म्हणायचं? तुमच्या आमच्या पद्धतीत प्रपंचाची भरभारीटी होणं याला हित म्हणायचं. तुकोबारायाच्या भाषेत देवाचं चिंतन करणं याला हित म्हणायचं. ऐका, आणि आपल्या पोटी चांगले लेकरं जन्माला येणं हे सुद्धा तुम्ही केलेल्या कर्माचं फळ आहे. ऐका, पोटी संतान चांगलं जन्माला येणं याला सुद्धा प्रारब्ध लागतं, पुण्य करावं लागतं महाराज. पुण्य होण्यासाठी, पुण्य करण्यासाठी प्रारब्ध लागतं. प्रारब्ध हे तुमच्या कर्मापासून निर्माण होत असतं. आणि पोटी जर संतान जन्माला आलं, आमचं शास्त्र सांगतं पोटी संतान कसं असावं. ऐका, जननी जने, भक्त जने, दाता जने या शूर जने, नाही तो जननी वांज भली. ऐका, एखाद्या मातेच्या पोटी मुलगी अथवा मुलगा जन्माला आला, तिने त्या मुलाला भक्त म्हणून जन्माला घालावं. तो भक्त जर नसेल झाला, तो मुलगा दाता असावा. आणि तो दाता नसला तर तो मुलगा शूर नाही तर वीर असावा. तिन्हीपैकी एक जर असला तर खऱ्या अर्थानं तिनं पोटी घातलेला ज्या बाळाचा जन्म आहे तो साध्य झाला आणि तिची पुण्याई. आपण एका पण धोरणात बसत नाही महाराज. हां, नाव तुकाराम आणि संध्याकाळी 6 वाजता रिक्षात टाकून आणावं लागतोय. कशाला नाव ठेवलं तुकाराम याचं? हां, म्हणून ऐका, लक्षात घ्या. मग अशा हिताविषयी कोण जागृत आहे? आपण तुकोबारायला विचारू. तुकोबाराय म्हटले 3 प्रकारचे लोक आहेत त्या जगात. प्रकाराचे 3 तुका मान केले जन. जय हो. तुका मन केले जन, तुका मान केले जन. प्रकाराचे 3 तुका मान केले जन, तुका मन केले, तुका मान केले. तुकोबारा सांगतात, धन दारा पुत्रजन, बंधू सोयी रे पिशून. ऐका, धन आणि पुत्र हे सुद्धा प्रारब्धानं मिळत असतं, पण ते चांगलं मिळालं पाहिजे. कोटी रुपये संपत्ती घरात आहे पण सुख नाही, काय कामाची? 4 लेकरं पोटाला जन्माला आलेत, एक सकाळी हाणत, एक दुपारा हाणत, एक संध्याकाळी हाणत. हा, 3 टाइम हाणतय. आणि जे हानीत नाही ते झोपून देत नाही. ऐका, मी सांगत असतो, काही काही माणसाला वाटतं अरे आमच्याकडे 5 कोटी आहेत, आम्ही जिवंत असेपर्यंत 5 कोटी का उडणार आहेत का, आम्हाला संपणार आहेत का आम्हाला? ऐका, अरे धरणं कोरडे पडे, धरणं उजनीसारखे येतोय, 5 कोटीचं काय घेऊन बसला तू? हा महाराज, 5 कोटी रुपयात आपल्याला संपू शकत नाहीत. अरे 5 कोटी रुपये जरी संपले नाही तर तू संपणार आहेस ना एक दिवस. सांगत कबड्डी गेली नाही, सांगत कबड्डी गेली नाही, सांगत कबड्डी गेली नाही, सांगत कबड्डी गेली. कबड्डी
संपदा एवढी सांगा ती कवडी गेली नाही. ऐका मी सांगत असतो दादा, अरे पोटी संतान जर जन्माला आलं, सकाळ संध्याकाळ चटणी भाकर जरी माणसानं खाल्ली तरी त्याचा आनंद लाखो रुपयापेक्षा काही मोठा असतो. आणि संतान चांगलं जन्माला यायचंय त्याच्यासाठी पुण्य करावं लागतंय. ऐका, आणि लोकाला वाटतं आम्ही पैशावर गावावर राज्य करू शकतो, आम्ही पैशाच्या जीवावरती तालुक्यावर राज्य करू शकतो, आम्ही पैशाच्या जीवावरती जिल्ह्यावर राज्य करू शकतो. होय दादा? हो बाबा, पैशावर राज्य करता येते का? ताकतीव. जर तुम्हाला या जगावर पैशावर जर राज्य करता आलं असतं तर या जगाचा मालक आतापर्यंत रावणाच्या कुळातला कोणीतरी राहिला असता. जर तुम्हाला ताकदीच्या जीवावर जर या जगावर राज्य करता आलं असतं तर आतापर्यंत या जगाचा मालक तुम्हाला कुंभकर्णाच्या कुळातला कोणीतरी दिसला असता. आणि जर तुम्हाला सौंदर्यावर या जगावर राज्य करता आलं असतं तर एखादी तरी हिरोईन या जगाचा मालक असती. मग हे कधीपर्यंतच आहे? क्षणभंगूर नाही भरवसा. अरे आपल्या जीवनाचा जर क्षणाचा भरवसा नसेल, मागच्या इतर गोष्टीचं काय घेऊन बसता? मी सांगत असतो हमेशा दादा, आपले माणसं चेहऱ्यावर प्रेम करतात, चेहऱ्यावर फक्त. आपल्या अंतकरणातल्या विचारावर प्रेम करत नाहीत. प्रत्येकाला वाटतं मी घराचा मालक असावा, प्रत्येकाला वाटतं मी गावचा सरपंच असावा, प्रत्येकाला वाटतं मी तालुक्याचा आमदार असावा, प्रत्येकाला वाटतं मी जिल्ह्याचा खासदार असावा. बरोबर? इकडं बायको पाणी देत नाही, चालला गावचा सरपंच व्हायला. रोज आंघोळ करून पारा खाली येतो, गंधाचा टिकला चौकून हुकला, इतका लांबट गण लावतोय त्या समृद्धी महामार्गावनी. मोदीने असं केलं पाहिजे, बायको पाणी द्यायला चालला मोदीने तसं केलं पाहिजे. मग ऐका, मी सांगत असतो जग जिंकायचंय ना, जगावर राज्य करायचंय ना. अरे तुमचा चेहरा सुंदर असेल तर तुम्ही कुणाच्या तरी प्रेमात पडू शकता. वाक्य नीट ऐका. तुमचा चेहरा सुंदर असेल तर तुम्ही कुणाच्या तरी प्रेमात पडू शकता, पण तुमची जीभ जर गोड असेल तर सगळं जग तुमच्या प्रेमात पडू शकतं. काय नाही रे, काय नाही, फक्त गोड बोलायला शिकतं, फक्त गोड. खिशात रुपये, हे बघा, खिशात नाही दाना आणि बाजीराव म्हणा, एवढंच करा. खिशात 1 रुपया नसू द्या, फक्त तुम्हाला तुमच्या वैऱ्याला सुद्धा चांगलं म्हणता आलं पाहिजे. तुम्हाला जगानं डोक्यावर घेतलं म्हणून समजा. मी सांगेल तुम्हाला, अरे 1 हात जर घरातल्या माणसावर उगारला, त्या घरातल्या एका माणसाचं अंतकरण तुम्ही जिंकू शकत नाही, घरातल्या एका माणसाचं. पण त्या एका हाताला जर असा दुसरा हात जोडी लावला आणि या जगामध्ये फिरलं ना, सगळं जग तुम्हाला डोक्यावर घेऊन नम्र झाला भूता त्याने कोंडिले आनंदा, त्याने कोंडिले आनंदा, त्याने कोंडिले आनंदा. हे नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता, त्याने कोंडिले अनंता, त्याने कोंडिले अनंता. तिने कोंडिले अनंता. ऐका, नम्रतेनं माणसाला जग जिंकता येतं, विरोधानं नाही. मग इथं बसलेल्या प्रत्येकाला सांगायचंय, ऐका, कोणाचं वैर असेल ना, वैर करून तो पाया नाही पडणार, तुम्ही जाऊन त्याला हात जोडा, ते पायावर डोकं ठेवतंय. प्रेमानं जग जिंकता येईल. साने गुरुजींची कविता होती महाराज प्रार्थना, खरा तू एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, जगी जे हीन अति पतित, जगी जे दीन पद दलित, तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे. आता हे उलट झालंय. आता खरा तू एकची धर्म लोकाचे बांध कोरावे, नाही तर मग लोकाचे घर फोडावे. दुईपैकी एक. मग ऐका, आपण जगावर राज्य करू शकतो. अरे ऐका ना, सांगा ना, माझ्या राजाला कुणी पाहिलं यातलं माझ्या छत्रपती शिवरायाला? पाहिलं का बाबा? पाहिलं का? आणि मग तुम्ही त्यांचा जय जयकार का करताय?
का करताय हा? अहो ते शरीरानं जरी गेले असले त्यांच्या कर्मानं अजूनही ते जिवंत आहे. उत्तमाची उरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे मरणाची सरे, टाळी वाजले पाहिजे महाराज. ऐका हा प्रमाण झालं का? 3 टाळ्या वाजल्या, 3 जणांना नाही, सगळ्यांनी टाळ्या वाजायच्या. टाळी का वाजायची मी पुढे सांगन तुम्हाला. ऐका. उत्तमची उरे कीर्ती मागे. आपले रामचंद्र भाऊ सुद्धा शरीरानं गेले पण कर्मानं आणि कीर्तीनं जसे आहे तसेच राहिले. म्हणून आज एवढे मोठे माणसं जमा झाले महाराज. आज जर तुम्ही सिटीला आले ना, सिटीला ऐका बरं का, माणसं रडायला भाड्याने लावावं लागत येतं. दवा भाड्याने. कावळा सुद्धा इकत आणावं लागतो. 2-4 माणसांनी कावळे धरून सोडलेत, असे धरून ठेवले. तर ऐका, जर कावळा लवकर शिवला नाही तर कावळा धरायचा आणि त्या पिंडाला जाऊन चिकटायचा. 500 रुपये घेतोय कावळा शिवायचे. ऐका का? आपली कीर्ती चांगली नाही, आपलं कर्म चांगलं नाही. अरे माझ्या राजाला तुम्ही पाहिलं नाही, माझ्या राजाला या जगानं पाहिलं नाही, तरी माझा राजा आज या कीर्तीनं आजही जिवंत आहेत. काय कीर्ती होती माझ्या राजाची? कीर्ती सांगायची म्हटलं समुद्राची शाही केली आणि आकाशाचा कागद केला, तरी माझ्या राजाची कीर्ती सांगणं होऊ शकत नाही. अरे का होऊ शकत नाही? ऐका, जर माझे छत्रपती शिवराय नसते दारात तुळस नसती. जर माझे छत्रपती शिवराय नसते तुमच्या आमच्या दारात गाय दिसली नसती. जर माझे छत्रपती शिवराय नसते तुमच्या आमच्या माता भगिनीच्या कपाळाला कुंकू दिसलं नसतं. आणि जर माझे छत्रपती शिवाजी महाराज नसते आज देवकर कुटुंब इथं कीर्तन सुद्धा ठेवू शकलं नसतं. एवढी मोठी कीर्ती माझ्या. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. जय हो. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. हे माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. हे एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं, माझ्या राजाचं, माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. आणि ऐका, या राजामुळं आज खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही इथं उभा आहेत. माझ्या जिजाऊ आऊसाहेबांना पोटी रत्न जन्माला घातलं, वीरत्वाचं, वीराला जन्म घातला म्हणून जिजाऊचं नाव अजरामर राहिलं. आणि ऐका, आज खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला सद्य परिस्थिती पाहिलं तर माझ्या राजाची गरज आहे. का? अंधार फार झाला दिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. आम्ही मर्द मराठे हो, हत्तीचं बळ आहे, शूरवीर होते राजे, पुण्यवान ती जिजाई. कोंढाना जिंकायाला, अरे कोंढाना जिंकायाला माझा तान्हाजी पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. या राजाची गरज का आहे?
सिद्धीजवळच्या भेटीला निघाले छत्रपती शिवराय. जवळ शिवाकाशीत होते. शिवाकाशीतनं छत्रपती शिवरायाचा वेश धारण केला. शिवाकाशीत म्हणजे हुबेहूब शिवरायासारखेच दिसायचे. छत्रपती शिवराय जवळ गेले. शिवा, आज तर हुबेहूब आमच्यासारखे दिसताय. ऐका बरं का, शिवा हुबेहूब आमच्यासारखे दिसताय. पण शिवा, आज माझा वेश धारण केलाय. पण शिवा, तुला पुढचा परिणाम माहिती आहे? राजे, काय परिणाम आहे? अरे, माझा वेश धारण केलास, पण त्या नालायक सिद्धीजवळच्या भेटीला गेल्याच्या नंतर शिवाकाशीत तुम्ही जिवंत वापस येऊ शकत नाहीत. ताडकन उठले माझे शिवाकाशीत आणि राजाला कडकड मिठी मारले. डोळ्यातून पाणी आलं. राजे, ऐका ना राजे, मला माहिती आहे मी आज छत्रपती शिवरायांचा वेश घेतलाय. मला माहिती आहे मी सिद्धीजवळच्या भेटीला गेल्याच्या नंतर मी जिवंत वापस येणार नाही. तरी त्या सिद्धीजवळच्या भेटीला राजे मी जाणारच. छत्रपती शिवरायांना म्हणावं, शिवा, मागे बायको आहे, लेकर आहेत, म्हातारे मायबाप आहेत, तरी सुद्धा मरण द्यायला तू तयार झाला. अरे शिवा, सांग ना, याचं बक्षीस तुला काय मिळणार आहे रे? माझ्याकडून तर बक्षीस तुला काय मिळणार नाही. टचकन डोळे भरून आणले शिवाकाशीतनं. ओ राजे, ऐका बर का, आज मी शत्रूच्या विळख्यात चाललोय, पण शिवाकाशीत म्हणून मरायला चाललो नाही. आज मी छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरायला चाललोय. छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मला मरायला मिळतंय. माझ्या आयुष्यातलं हे सगळ्यात मोठं बक्षीस आहे. दुसऱ्या बक्षिसाचं काय करू? ऐका, असे वीरव होऊन गेले. म्हणून तुकोबरायांना सुद्धा म्हणावं, धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता धन्य माता पिता धन्य माता पिता वारकरी संप्रदायाच्या तुफी येतात, तुफी मोठमोठाल्या. ऐका, हां, जाग्यावर माणसं जाते ना आवाजाने. अहो, एकदा मी कीर्तनाला चाललो, 2 गायक माझ्या संघ यायला लागले. त्यांनी एकदाच विचारलं फक्त, महाराज तुमच्या संघ कोण येणार आहे? म्हणलं माझ्या बरोबर ओंकार दादा जगताप येणार. त्यांनी फोनच बंद केले महाराज. हां, दुसऱ्या दिवशी फोन लावला, म्हणलं ते तुम्ही येणार होते. त्या माणसाच्या मागं म्हणून म्हणला मागच्या 15 आठवड्यात 8 दिवस पोट दुखत होतं. हां, आता कशाला येऊ म्हणलं.
महाराज काय आवाज दिले यांना देवानं. आता आम्ही जर तुमच्यासारखं म्हणायला जावं तर आमचे सगळे सगळे स्वर बाहेर पडते ते माग एका मागं एकते. पण हा असू द्या. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. अहो जिजाऊ आऊसाहेबांनी छत्रपती शिवरायाला जन्म दिला, वीर दिला या देशाला. या एका वीरामुळे मला अनेक जण म्हणतात दादा छत्रपती शिवरायांचं कार्य काय आणि छत्रपती शिवराय काय देव होते का. अरे ऐका, माझे छत्रपती शिवराय देव नव्हते, पण माझ्या छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वामुळं या देशातला प्रत्येक देव मंदिरात आहे. ऐका, हा तो देवाचा देव होता, तो देव नव्हता. म्हणून ऐका, तुकोबारायांना म्हणावं असे वीर जर पोटी जन्माला आले धन्य माता पिता तयाचिया. ऐका, पहिल्या चरणामध्ये मातेला स्थान दिलं, बापाला दुसरं स्थान दिलं. दुसऱ्या चरणामध्ये सुद्धा मातेला पहिलं स्थान दिलं, बापाला दुसरं स्थान दिलं. मग ऐका, मातेला प्रथम स्थान का आणि बापाला द्वितीय स्थान का, आपण त्याचा विचार करू. पोटी कन्या सुद्धा जन्माला यावी, पण कशी जन्माला यावी. ऐका, पोटी कन्या जन्माला आली तर मुक्ताबाई सारखी जन्माला यावी. पोटी कन्या जर जन्माला आली तर ती अहिल्याबाई होळकरासारखी जन्माला यावी. अरे काय यांचे कर्तृत्व. 1400 वर्ष तपश्चर्या केलेली चांगदेवानं, 1400 वर्ष तपश्चर्या केली आणि माझ्या 5 वर्षाच्या मुक्ताई समोर सुद्धा झुकला चांगदेव आणि माझ्या 5 वर्षाच्या मुक्ताईला सुद्धा गुरु मानलं. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, पुत्र झालो मुक्ताईचा, पुत्र झालो मुक्ताईचा. हे चांग देव म्हणे आधी जन्मालो, सांग देव म्हणे आधी जन्मालो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. पुत्राची व्याख्या दिली पुत्राची. मी मुक्ताईचा गुरुपुत्र झालो. 1400 वर्षाची तपश्चर्या कुठं आणि 5 वर्षाचं वय कुठं, अशी मुलगी पोटी जन्माला यावी. मी तुम्हाला अहिल्याबाईंचा एक 5 मिनिटात एक दृष्टांत देतो. तुम्ही ऐकला असेल नसेल मला माहीत. अलीकडे महाराष्ट्राचं वातावरण एवढं दूषित झालं दादा. नारदाच्या गादीवर सांगतो, तुम्हाला सांगतो, एका ताटात जेवणारी माणसं, एका कुटुंबासारखी प्रत्येक जातीची बसणारी माणसं एका घरात, आज एवढा जातीवाद निर्माण झाला. तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये 5 वर्षापूर्वीचा जो आनंद होता तो आनंद आता राहिला नाही महाराज. आणि शोकांतिक आहे. अरे ऐका ना, छत्रपती शिवाजी महाराज फक्त मराठा समाजाचे नव्हते रे. जर ते फक्त मराठा समाजाचे असते तर त्यांनी फक्त मराठा समाजासाठीच काहीतरी चांगलं करून ठेवलं असतं, बाकीचा समाज वंचित ठेवला असता. हा बावळटपणा करायचा नाही. शिवाजी महाराज हे मराठा समाजाचे होते. अरे अहिल्याबाई होळकर ह्या फक्त धनगर समाजाच्या नव्हत्या रे. भगवान बाबा हे फक्त वंजारी समाजाचे नव्हते. ज्ञानोबाराय हे फक्त ब्राह्मण समाजाचे नव्हते. ही संत मंडळी ऐका आली कशासाठी जन्माला, फक्त तुमच्या आमच्या जड जीवाचा उद्धार करण्यासाठी. मग लक्षात घ्या, अहिल्याबाई होळकर मी सांगेल त्यांचं काय कार्य होतं. जग उगाच तुम्हाला आम्हाला डोक्यावर घेत नाही. ऐका बरं का, अहिल्याबाई होळकर इकडचं आडनाव त्यांचं शिंदे आणि कालांतराने सुरत, इंदोरमध्ये मला वाटतं मल्हारराव पाटील होळकर यांची सून. होळकर घराणं ही तेवढंच राजेशाही थाटातलं आणि इकडलं शिंदे कुटुंब ही तेवढंच राजेशाही थाटातलं. पुण्यश्लोक कशाला म्हणतात, अहिल्याबाई होळकर कशाला म्हणतात. आणि खंडोजी राजे त्यांचे पती. महिला मंडळी तुमच्यासाठी लग्न झाल्याच्या नंतर इंदोरला गेल्या
पुण्यश्लोक जिजाऊ आऊसाहेब कुळी कन्या पुत्र सांगतो तुम्हाला त्यासाठी दृष्टांत. आणि त्या घराण्याची रीत असायची, प्रत्येकाला न्याय मिळालाच पाहिजे आपल्या राज्यातल्या दरबारातल्या माणसाला. ज्यानं पाप केलं त्याला न्याय मिळाला, ज्याच्यावर अन्याय झाला त्याला न्याय मिळाला पाहिजे. मग न्याय मिळण्यासाठी काय करावं? प्रत्येकानं यायचं आणि त्यांच्या दारात एक घंटा बांधलेली असायची, ती घंटा वाजवायची. मग यांनी यायचं, त्याला न्याय विचारायचा, त्याला न्याय द्यायचा. काय अन्याय झाला, अन्याय सांगितला का यांनी न्याय द्यायचा. अरे दुपारच्या वेळेत अशी घंटा वाजू लागली, 15 मिनिटं घंटा वाजू लागली. पुण्यश्लोक अहिल्याबाई बाहेर आल्या, कोण घंटा वाजवतंय, कोण घंटा वाजवतंय. बाहेर आल्याच्या नंतर पाहिलं एक गाय घंटा वाजवत होती. गाय, ऐका बरं का, अरे गाय घंटा वाजवत होती. पाहिलं, डोळ्यातून अश्रू आलेले. विचारलं गाईला, अगं काय अन्याय झाला तुझ्यावर. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या शरीराला तिनं तोंड घासवलं. गाय पुढे निघाली, पुण्यश्लोक अहिल्याबाई मागे निघाल्या. गाय पुढे, अहिल्याबाई मागे. सगळे लोक जमा झाली. अरे काय झालंय, काय झालंय पाहायला जमा झाली. आणि ऐका, ज्या ठिकाणी गाय घेऊन गेली अहिल्याबाईला, त्या ठिकाणी एका रथाच्या खाली त्या गायीचं एक वासरू चेंगरलेलं होतं. पोटचं लेकरू गेल्यावर किती दुःख होतं. ते वासरू चेंगरलेलं होतं. ते अहिल्याबाईंना दाखवलं. अहिल्याबाईंना राग आला. अरे कुणी या बिचारीचं लेकरू मारलं असेल, त्याला शासन करा. जसं हे वासरू मारलं ना, बांधून रथाखाली टाकलं ना, तसं त्याला बांधा आणि रथाच्या खाली घाला. कुणी पुढे यायला तयार नाही. ऐका, एक जण उभा राहिला, आई साहेब, मा साहेब, हे शासन देऊ नका, हा न्याय देऊ नका तुम्ही. का? अहो तुमच्या सुपुत्रानंच या गाईचं वासरू मारलंय. मा कोणाला म्हणतंय जग? ऐका, अरे माझा पुत्र असला तरी काय त्याला सोडून द्यायचं का? त्यांनी अन्याय केला ना. पुत्र स्वतःच्या पोटचा लेख बांधला पुण्यश्लोक अहिल्याबाईंनं, रथाच्या खाली टाकला आणि सांगितलं बाकीच्याला चला रथ चालवा. कुणी यायला तयार नाही. का? एवढा मोठा राजपुत्र मारायला कोण तयार आहे? कुणी रथ हाकायला तयार नव्हतं. माझ्या पुण्यश्लोक अहिल्याबाईंनी पदर खोसले गड्या आणि रथामध्ये एकल्या घोड्याचे 2 हातात धरले आणि ऐका 2 किलोमीटर रथ लांब नेला. पळत पळत रथ आणला. कशासाठी? आपल्या पोराला मारण्यासाठी. का? अन्याय केलाय. जवळ गाय आली आणि त्या गायीनं धडक दिली त्या रथाला. रथ बाजूला गेला. रडत रडत ती गाय पुण्यश्लोक अहिल्याबाईंना म्हणाली, मा पोटचं लेकरू गेल्याच्या नंतर काय दुःख असतं ना, ते दुःख मी भोगते. ऐका, माझं लेकरू गेलं तरी चालेल, पण तुमच्या पोटचं लेकरू सुद्धा जायला नाही पाहिजे. माय, माझं जे झालं ते माझ्या प्रारब्धानं झालं गड्या. ऐका, पुण्यश्लोक अहिल्याबाई अन्यायाच्या विरुद्ध लढताना स्वतःचं पोरग सुद्धा मारायला तयार झाले. तेव्हा या जगाच्या, या देशाच्या पुण्यश्लोक आणि आई झाल्या. ऐका, याला काय म्हणायचं? कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. जय हो. कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. हे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. सात्विक.
सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. अरे सात्विक लेकर म्हणजे काय? ऐका, त्यांनी पंढरीची वारी केली पाहिजे, त्यानं नामस्मरण केलं पाहिजे, त्यानं देवपूजा केली पाहिजे. महाराज, पंढरीची वारी केल्याच्या नंतर तरी असा देव आपल्यासाठी काय करतोय? अरे चोखोबारायांच्या बायकोचं बाळात पण त्या देवानं केलं, अजून काय करावं? ऐका, चोखोबांची पत्नी सोयराबाई, बाळान पण जवळ आलं आणि पंढरीची वारी जवळ आली. आता 29 तारखेला माऊलीचा सोहळा जवळ आला. चोखोबारायला धाक पडला, माझ्या पांडुरंगाची वारी करावी मी की माझ्या बायकोचं बाळात पण करावं? ऐका बर का, बायकोचं बाळात पण जवळ आलं. बायको भांडू लागली, काय अहो बाळांत पण जवळ आलाय आणि तुम्ही वारीला जायचं म्हणताय, वारीचे दिवस जवळ आले. चोखोबारायांना सांगितलं, हे बघ सोयरा, आतापर्यंत माझी वारी चुकलेली नाही आणि आता काय मी वारी चुकून देऊ शकत नाही. ऐका, भगवंतानं हा देह दिलाय ना, तो भगवंतासाठी समर्पण करायला शिका. पंढरी सिजारे जय हो. संसारा पंढरी सिजारे संसारा पंढरी सिजारे संसारा हे पंढरी सिजारे पंढरी सिजारे संसारा पंढरी सिजारे संसारा पंढरी सिजारे पंढरी सिजारे दिनाचा सयरा पांडुरंग दिनाचा सयरा दिनाचा 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 सयरा ताल थोडा बारीक वाजवा, थोडा बारीक हा. पांडुरंग रे सोयराबाईचं बाळांपण जवळ आलं. दिनाचा अहो चोखोबारा, माझं बाळांपण कोण करणार? सोयरा, अगं हे आयुष्य त्या पांडुरंगाच्या चरणावर वाहिलंय. माझ्या पांडुरंगाची वारी कशी चुकू? निघाले चोखोबाराय वारीला, सोयराबाईला एकटीला सोड, वारीला गेले. तिकडे विटेवरच्या मालकाला धाक पडला चोखोबारायांच्या प्रपंचाचा. रुक्मिणी मातेला पांडुरंगानं म्हणावं, हे रुक्मिणी, पांडुरंग काय चोखोबा? दिनाचा अगं आपल्याला त्या चोखोबाच्या बायकोचं बाळांपण करायला जायचं. दिना रुक्मिणी मातेला राग आला, अहो असं काय बोलता मालक, सगळे वारकरी येणार आता सोयरा आणि चोखोबाच्या बायकोचं बाळांपण करायला तुम्ही तिथं. पांडुरंगानं म्हणावं, माझं कर्तव्य आहे का? तुला येऊ वाटलं तर ये, नाही तर येऊ नको. विठ्ठला गरुडाला बोलून घेतलं, रुक्मिणी माता आले नाही. या जगाचा मायबाप भगवान पांडुरंग चोखोबारायांच्या घरी आले आणि चोखोबारायांच्या बहिणीचा वेश घेतला. तिचं नाव निर्मला. हे चो
बहीण वा वा. झाला शारंग आणि चोखोबारायांच्या पत्नीला काय म्हणतात? वहिनी वा. उघडा या जगाच्या बापाचं सांगतो तुम्हाला. हक्का माझ्या पांडुरंगानं हे चोखोबाची बहीण झाला शारंग हे वहिनी उघडा दार हाक मारी वा. वहिनी उघडा दार हाक मारी वहिनी उघडा दार हाक मारी वहिनी उघडा दार कमारी हे वहिनी उघडा दार कमारी दिनाचा सोयरा हाक मारली. पांडुरंगानं चोखोबारायाच्या बहिणीचा वेश धारण केला. दरवाजा उघडला. सोयराबाई, अहो आत्याबाई तुम्ही आल्या. तुम्हाला कसं कळलं? तुमचे भाऊ वारीला गेले ते. माझ्या बाळकपणासाठी आत्याबाई तुम्ही आल्या. या जगाचा बाप हो म्हटला. चोखोबारायांच्या बायकोचं सोराबाईचं बाळकपण केलं माझ्या भगवंतानं. पांडुरंग फक्त बाळांपणावर थांबला नाही माझा देव. बाळाचे धुतले, साड्या धुतल्या चोखोबारायांच्या बायकोच्या. एवढा कृपाळ देव. 15 दिवस झाले. मग चोखोबारायाच्या बहिणीनं म्हणावं सोयराबाईंना, मी येते बर का आता वहिनी. वहिनीनं निरोप द्यावा. आणि चोखोबारायांची बहीण थोडी पुढे गेल्या. तेवढ्यात चोखोबारायांचं आगमन झालं. सोयराबाईला आनंद वाटला बर का. अहो मालक आले तुम्ही, आले तुम्ही. चोखोबारायाच्या डोळ्यात पाणी. अगं सोयरा मी वारीला गेलो. माझा देह भान हरपून गेला. मला प्रपंचाचं ध्येय राहिलं नाही ग. तुझं बाळकपण कुणी केलं? बाळकपण कुणी केलं म्हटल्याच्या नंतर सोयराबाई म्हटल्या, अहो तुमची बहीण आत्या ना, माझी बहीण. अहो आत्ता गेले ते बघा, जवळ असतील, आत्ता गेल्या. चोखोबारायांनी मागे वळून पाहिलं तर या जगाचा बाप कडेवर हात देऊन उभा. दिनाचा एवढा कृपाळू तो देव. पांडुरंग दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा. वाट पाहे उभा. ऐका. पंढरी शेजारे आल्यानो संसारा. अख्खं महाराष्ट्रभर पोच केलंय दादांनी. हा ते तुम्ही जे ऐकताय ना ते दादांचं आहे. लक्षात घ्या. या विटेवरच्या मालकानं चोखोबारायाच्या बायकोचं बाळांपण केलं. तो काय कंपाऊंडर नव्हता बर का. ऐका काय कारण बर. याच्यासाठी एकच कारण, अभंगाचं 3रं चरण. गीता भागवत करीती श्रवण. हरी बोल. गीता भागवत करीती श्रवण. 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 गीता भागवत
आपणच मागतो गाड्या. मला जर भगवंतानी पुढचा जन्म माणसाचा जर दिलाच, हा बा किती गजन जन्माला आले तरच देवानं मला माणसाचा जन्म द्यावा, नाही तर नको महाराज. यांच्या सानिध्यातला आनंदच वेगळा आहे महाराज. ऐका, कशासाठी देवानं बाळणपण करावं? गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. झालं 15 ते 20 मिनिटात आपली सेवेला पूर्ण विराम द्यायचा आहे. भुका लागली असतील तुम्हाला, आता कावळे पण वडून वडून गप झाले असतील तुमचे, मला माहिती आहे महाराज. आम्ही पण सकाळ धरून उपवासी आहेत. आता कीर्तन रोजच आहेत बाहेर महाराज. हा रोजच म्हणजे प्रपंच म्हटलं की दुःख सगळ्याला सारखं आलं. हा दुःख काही वेगळं आहे का महाराज? ऐका, घरी बायका सुख लागून देतात का? सुख लागून देतात का बाबा? लागून देतात का? हा बघ, खोटं बोल नका देवाच्या दारात. मी घरी येईन विचारायला. बाबा बायका सुख लागून देतात? अहो आमच्या लागून दे ना. तुमचं काय बघता तुम्ही? सगळ्याचा प्रपंच. हा काय सांगावं तुम्हाला, मै बायको डायरी बघती, 1 कीर्तन 2 कीर्तन. आणि जर मी कीर्तनाला आलो, तिला म्हणलं की 2 कीर्तन आहेत, घरी गेलो 1च नारळ दिसलं तर म्हणते आज तर 2 कीर्तन होते, 2 नारळ यायला पाहिजे होते. ऐका, झाली की नाही पंचायत? ऐका, आता संस्था आहे अशी, मोठी लेकरं शिकतात 50-60. बायको म्हटल्याच्या नंतर बायको ते बायकोच. बायको सुधारण्याचे तुम्हाला 2 उपाय सांगू का? आणि चला लक्ष द्या इकडं. हा बघ काय बारीक कान देऊन. बायको कुठं सुधरत असते का महाराज? हा बघ काही तर असेच करून बघायला लागलेत महाराज. कशा बायको सुधरत असते बाई कुठं? अहो कशाचं काय महाराज? असं मी घरी गेलो कीर्तन करून का गुरुजी पळत लेकर येतात माझ्याकडे, गुरुजी आले, गुरुजी आले, गुरुजी आले, येऊन मला बिलगतात, भेटतात आणि आनंद उठतो पोरायला. पोरं म्हणतात गुरुजी आले. बायको गेटमध्ये उभा राहतील. आलं बाया कीर्तन म्हण. कीर्तन आहे काय? आले बाया महाराज म्हण, आले बाया मालक म्हण, आलं बाया कीर्तन. आता पहिली गोष्ट, यांना प्रश्न पडला असं यांचं लग्न झालंय का? हा म्हणजे शरीरात तब्येत 5 वर्ष झालं प्रपंचाची ठेचा खातोय मी. हा सोपं आहे काय? उगच तुमच्या पुढं कसं मी नाव घेईन महाराज? दुःख रूपी सागरात बुडालेला जीव आहे काय? पोरगी बघायला गेलो मामा, आत्ता एवढा तर 5 वर्षापूर्वी केवढा असन. पोरगी बघायला गेलो, नाकाली उस्तोर चिवडा खाल्ला, नाकाली उस्तोर पोहे खाल्ले मी, ते झाले. आणि सगळं झाल्यावर पोरीचा बाप माझ्याकडे बघून मलाच म्हणला, ते पोरग येणार होतं आपली पोरगी बघायला, आलं नाही का अजून? काय वाटलं असं माझ्या जीवाला महाराज? हा सुनील महाराज, हा असं तस नका समजू महाराज. हा महाराज खाल्ले एवढे पोहे बाहेर आले ना मग महाराज चहा सकट. हा बिन लाजे पाण्याने म्हणले आपणच आहेत म्हणलं, तुमच्या मुले 15 किलो येस म्हणले ते मला. आपण ते झालं माझ्या नशिबात होतं. काही जायला लागले तसेच महाराज, बिगर लागणं वाचून. पण असू द्या, बायको ही घरातली लक्ष्मी असते आणि नवरा हा घरातला लक्ष्मण असतो. हा नाही मला त्यांचं ऐकू द्या ना. हा विष्णूचा अवतार असतो. संध्याकाळी जी स्त्री आपल्या नवऱ्याचे पाय दाबते, पाय चोपते, सेवा करते, त्या घरात लक्ष्मी सदैव वास करते. ऐका, पण त्या स्त्रीनं प्रेमानं पाय दाबलेले पाहिजेत. नाही एखादीने धरलं तर रागाने पिरगाळून मोकळा करायचे, ते ऊस पिरगाळलेल्यावनी. हा तसा नाही, प्रेमानं पाय दाबायचे. नवरा दिवसभर काम करून आला घरी तर नवऱ्याला संध्याकाळी प्रेमानं चहा पाहिजे का, पाणी पाहिजे का, जेवण करताय का, प्रेमानं विचारायचं. हे दिवसभर नांगर हाकून घरी येतंय आणि घरी गेलं का मंगल पाणी दे, काय ढोसा, ढोसा काय ते बैल आहे का काय का हले ढोसायला. हा मंगल भाकर वाढ गय गिळा. अगं मंगल तो यासाठी त्याने अख्खं आयुष्य घातलंय. हा ती काढली सांगतो, ही धाडली नाही बरं का. ऐका, बीड जिल्ह्यातले आमच्या बीड जिल्ह्यातलं मंगले आहेत असल्या, तुम्हाला काय सांगावं, आमच्या गावातल्याच 2 आहेत. हां आमच्या भावकीतच एक आहे. मग चुलता सप्त्याला म्हणून जातो बाहेर 8-8 दिवस. हां काय सांगावं तुम्हाला. पण असू द्या, प्रपंच आहे महाराज. प्रपंच म्हणलं की दुःख आलं. अरे त्यासाठी रामायण ऐका तुम्ही. ज्याला दुःखातून मुक्त व्हायचंय रामायण ऐका. माझ्या श्रीरामाचं चरित्र ऐका. माझं श्रीरामाचं चरित्र तुम्हाला दुःखरूपी सागरातून सहजासहज बाहेर काढेल. अरे दुःखातून मुक्त व्हायचंय ना, पांडुरंगाच्या दर्शनाला जा, ज्ञानोबारायाच्या दर्शनाला जा, वारीला जा. आली माझी ज्ञानोबारायांची वारी. ऐका, कोणत्याही जातीतला माणूस असू द्या, कोणत्याही धर्मातला माणूस असू द्या, कोणत्याही पंथातला माणूस असू द्या, 29 तारखेला माझ्या माऊली ज्ञानोबारायाच्या सोहळ्यात गेला. तो चोर असू द्या, तो चांगलं कर्म करणारा असू द्या, तो वाईट कर्म करणारा असू द्या, कोणत्याही धर्मातला असू द्या,
अरे तो ज्ञानोबरायाच्या सोहळ्यात गेला की प्रत्येक माणूस त्याला माऊली म्हणून हाका मारतो. ऐका, माऊली जेवलात का? माऊली झोपायला जागा आहे का? या जगाच्या पाठीवरचं तुम्हाला सांगतो फक्त एकच स्थान असं आहे, एकच स्थान माझ्या माऊली ज्ञानोबरायाचा सोहळा. तिथं प्रत्येकाला आदरानं बोललं जातं. या रे लहान थोर याती फलती नारी रे करावा विचार नलके चिंता कोणाची. यारे लहान थोर याती फलती नारी रे करावा विचार नलके चिंता सगळ्याला तिथं सारखाच अधिकार बर का. काय माझ्या ज्ञानोबरायांचं मोठेपण. अरे एक काळ माझ्या ज्ञानोबरायाला खायला एक टाइमचं अन्न नव्हतं, आता 3 टाइम पंचपक्वान्नाचं ताट आहे. आता एक काळ माझ्या ज्ञानोबरायाला पायी कुणी चालून देत नव्हतं, आता चालायला बसायला चांदीचा रथ आहे. अरे एक काळ माझ्या ज्ञानोबरायाला वाटेनं कुणी चलून देत नव्हतं, आता लाखो लोक ज्ञानोबरायांचा सोहळा घेऊन चालतायत. याला कारणीभूत काय? ज्ञानोबरायांचं कर्म. ऐका, वैऱ्याला सुद्धा आपलं म्हणायला शिकले. अरे पापी असू द्या पुण्यवान असू द्या, आता सोहळ्यात चालला की प्रत्येकाच्या मुखातून एकच शब्द निघणार. काय? ज्ञानोबराया माझ्या तुकोबाराया. हे ज्ञानोबराया माझ्या तुकोबाराया. ज्ञानोबराया माझ्या तुकोबाराया. साधकाचा माय बाप ज्ञानोबराया. साधकांचा माय बाप ज्ञानोबा माझा. सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबराया. सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. ज्ञानोबराया माझ्या तुकोबाराया. ज्ञानोबराया माझ्या तुकोबाराया. ज्ञानोबराया माझ्या तुकोबाराया. ज्ञानोबराया माझ्या माझ्या तुकोबाराया. बाराया माझ्या तुकोबाराया. हे ज्ञानोबराया माझ्या तुकोबाराया. आईचं आणि बापाचं महत्व सांगायचंय बरं का. हो, सोहळ्यातला आनंद होऊ द्या. तुम्ही ज्ञानोबरायाचं भारुड कधी ऐकलं असेल नसेल मला 15 दिवसाचा मुक्काम आहे. ऐका बरं का. त्या भारुडातले 6 मुक्काम मी एक तुमच्यासाठी एक पर्वणी म्हणून घेतो. प्रत्येक मुक्कामाचं काही ना काही वैशिष्ट्य आहे, म्हणून त्या ठिकाणी मुक्काम आहे. ते भारुड असं आहे, टाळी वाजली पाहिजे का. भारतभर आपलं भारुड जाणार आहे. भारुड संपलं की 10 मिनिटात सेवा समाप्त. ऐका, हां हात वरती घ्या. ऐका. सोन्याची ग समई तुपाने ग पाजळी, माझ्या माऊलीचा पहिला मुक्काम आलो. माझ्या माऊलीचा पहिला मुक्काम आजोळी. माझ्या माऊलीचा पहिला मुक्काम आजोळी. सोन्याची ग समई तुपाने ग पाजळी, अरे बोल. माझ्या माऊलीचा पहिला मुक्काम आजोळी. माझ्या माऊलीचा पहिला मुक्काम आजोळी. दुसरा मुक्काम, अरे दुसरा मुक्काम, दुसरा
दुसरा मुक्काम पुण्य पुणे या नगरीत पुण्य पुणे या नगरीचा पुणे पुणे या नगरीचा दुसरा मुक्काम पुण्य पुणे या नगरीत पुण्याचे गावकरी आले लोटांगण घालीत करी आले लोटांगण घालीत पुण्याचे गावकरी आले लोटांगण घालीत करी हात वर आले करा. लोटांगण घालीत तिसरा मुक्काम हो तिसरा मुक्काम सोपान देवाचं सासवड सोपान सासवड सोपान देवाचं सासवड ब्रह्म सोपानाला लागली भेटीची ओढ ब्रह्म सोपानाला लागली भेटीची गवळ हे ब्रह्म सोपानाला लागली भेटीची ओढ ब्रह्म सोपानाला लागली भेटीची गवळ चौथा मुक्काम आडवी आली ही जेजोरी चौथा मुकाम आली आली जेजुरी माझ्या माऊलीला हात जोडितो मल्हारी माझ्या माऊलीला हात जोडितो मल्हारी माझ्या माऊलीला हात जोडितो मल्हारी असं माऊली ज्ञानोबा सोहळ्याचं महत्व आहे. चला वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे हात वरती करा एकदा. हा असं पुण्यस्मरण या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. ज्यांच्या स्मरणानिमित्त पुण्य केलं जातो त्याला पुण्यस्मरण म्हणतात. आणि तुमच्या आमच्या मुखातून नामस्मरण निघलं टाळी वाजली तर ते पुण्य होतंय. तुम्ही हात वर करा आम्ही चहा पिऊन येतो त्यावर. विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. 10 मिनिटं ऐका. आता तुम्ही रडताल प्रत्येकजण बरं का, कारण ज्या विषयानिमित्त कीर्तन आहे 10 मिनिटं त्या विषयाला दिलेच पाहिजेत. इथं माता माऊल्या बसलेल्या आहेत, पुरुष मंडळी बसले आहेत. फक्त लक्ष विचलित होऊ देऊ नका. ऐका. नाही देवाच्या देवळात जाता आलं तर जाऊ नका. नाही पंढरीच्या वारीला जाता आलं तर जाऊ नका. नाही पुण्य करता आलं तर करू नका. पण ऐका, घरात आई आणि बाप हे दोन जे देव आहेत ना, त्या देवाची जर तुम्ही अंतःकरणातून सेवा केली तर तो विटेवरचा देव सुद्धा तुमच्यासाठी येतोय. ही ताकद तुम्हाला सांगतो माय बापाच्या सेवेतली आहे. 28 युगापासून पांडुरंग परमात्मा विटेवर उभा आहे. फक्त पुंडलिकानं आई बापाची केलेली सेवा आणि त्या सेवेचं फळ काय मिळालं, या जगाचा बाप पाठीशी उभा राहिला. आता ऐका. अरे आई आणि बाप आयुष्यातला गेल्याच्या नंतर काय दुःख असतं ते ह्या पार्टीपेक्षा ह्या पार्टीला विचारा. ऐका. माझ्या माता मावल्या आहेत, माझ्या माय बहिणी बसलेल्या आहेत. ऐका. जोपर्यंत बाप नावाचा राजा माणूस आणि आई नावाची माय आहे ना माहेरात जिवंत, तोपर्यंत यांचा हक्काचा उमरा आहे. 5 मिनिटात तुमच्या डोळ्यातून पाणी आहे ना. ज्या दिवशी बाप नावाचा राजा माणूस गेला ना, त्या दिवशी लक्षात ठेवा, स्वार्थापायी सगळं जग तुमच्या पाठीशी उभं असतं. पण बाळ्या, अरे कितीही दुःख आलोस तरी काय भेटोस बाळ्या, अरे अजूनही तुझ्यासाठी लोकांचे साल घालायला तयार आहे, असं म्हणणारा फक्त या जगाच्या पाठीवर बाप आणि बापच असतो. ऐका. आजी 2 पोरं पोरकी झाली. आज ती मुलगी बापाच्या मायेपासून सुद्धा पोरकी झाली. त्यांची पत्नी खांद्याला खांदा देऊन आत्तापर्यंत इथपर्यंत प्रपंच आणला. ठेचा खाऊन या ठिकाणापर्यंत प्रपंच आणला. अरे इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. या उक्तीप्रमाणे कष्ट केलं
आणि आईन कुठंतरी सुखाचे दिवस आले खाण्याचे आणि त्या क्षणाला पतीनं साथ सोडली. त्या माता माऊलीचं काय अंतकरण म्हणत असेल माता माऊल्यानं. अरे आयुष्यातलं कुणीही जावं, कितीही दुःख मोठं यावं, पण माता माऊलीच्या आयुष्यातला पती कधी जाऊ नये. ऐका, मी सांगत असतो, मायबापाचा आशीर्वाद कमवायला शिका. फाटक्या कपड्यातला बाप तुमच्या पाठीशी उभा असला पाहिजे. का असला पाहिजे? अरे ऐका, सगळं जग तुमच्या विरोधामध्ये जाऊ द्या, तो बाप तुमच्या पाठीशी असतो. म्हणून म्हातारा घरात झालेला बाप असेल, म्हातारी माय असेल का, ऐका बरं का दादा, त्या आईत आणि बापात देव पाहायला शिका रे, देव पाहायला शिका. अरे त्या आईला आणि बापाला तुम्ही कितीही दुःख दिलं ना, ते माय आणि तो बाप दादा कधी आपल्या मुलाचं वाईट व्हावं असं देवाकडे मागणं नाही मागत. अरे तुम्ही लहान होते ना, त्यावेळेस त्या आईच्या मांडीवरती शी करत होतात. अरे तुम्ही लहान होते ना, त्यावेळेस तो बाप जेवण करत असताना बापाच्या मांडीवर सुद्धा शी करत होतात. त्या बापानं आईनं रागानं तुम्हाला 2 बोट सुद्धा लावलेले नाहीत बरं का, लक्षात ठेवा. मग घरात म्हातारा बाप झाला असेल, त्याच्याकडून नुकसान होत असेल, त्या बापावरती तुम्ही का रागावं? अरे तुमच्या जन्माच्या वेळेस जी आई मृत्यूला स्वीकारायला तयार होते, तुमचा जन्म होता वेळेस जी आई मरणाच्या दारात उभा होते, त्या आईचा तिरस्कार का करावा? अरे त्या मुलीला विचार, या घरातली मुलगी रामचंद्र भाऊंची मुलगी, हे माय अगं तू सुखी राहशील, तुला भले बापाची माया कुणी आठवून देणार नाही, त्या मुलीला जाऊन या विचारा. पण हे तायडे, बापाचा डोक्यावरून हात फिरवण्यात जे समाधान होतं तायडे, ते तुला समाधान मिळतं का ग? त्या पोरीला जाऊन विचारा, ती नाही म्हणत. आजी 2 पोरं झाली, त्या पोरांना विचारा. अरे लाखो रुपये कमवत असाल तुम्ही महिन्याचे रोजचे, हा, पण कधी काळी संध्याकाळी बाप आला, माझा दादा, हाक मारण्यात जो आनंद होता ना बापाच्या त्या शब्दात, कधीतरी त्या बापानं डोक्यावरून हात फिरवला असेल, त्या बापाच्या शाबासकीत जो आनंद आहे ना, तो आनंद टाटा बिर्लाच्या शाबासकीत सुद्धा नाही. त्या बापाच्या शाबासकीतला आनंद काय होता, या लेकरांना जाऊन विचारा रे, त्या लेकरांना जाऊन विचारा. म्हणून ऐका ना, या जगातलं सगळं सुख तुम्हाला भोगायचं असेल, पाहिजे असेल ना, घरात बसलेली म्हातारी माया, त्या म्हातारी आईपाशी जा. काही चुकलं असेल ना, पश्चातापेन शुद्धता, त्या आईच्या पाया पड, त्या आईला कुशीत धरा. ए माय, इथून मागे जे झालं ते झालं बरं का आई, इथून पुढे तुला दुःख लागून देणार नाही, शेवटच्या श्वासापर्यंत आई तुला जपत राहणार बरं का माय, जपत राहणार. त्या आईला कडकडून मिठी मारा. अरे ती माय देवाला हात जोडेल, हे भगवंता, हे देवा, अरे मी असं काय पुण्य केलं असेल देवा, एवढा सात्विक मुलगा माझ्या पोटी घातलास देवा, एवढा सात्विक मुलगा माझ्या पोटी घातलास. अरे या जगातलं सगळ्यात मोठं सुख तुम्हाला भोगायचं असेल ना, घरात फाटक्या कपड्यात बसलेला म्हातारा बाप असेल, त्या बापाकडे जा, बापाला कडकडून मिठी मारा. बाबा, माझ्यासाठी लोकांचे बांध झिजवले हो तुम्ही, बाबा माझ्यासाठी लोकांचे शाप शिव्या खाल्ले हो तुम्ही, बाबा ऐका ना बाबा, इथून मागं जे काही चुकलं असेल ते चुकलं, पण बाबा तुम्ही जोपर्यंत जिवंत आहात ना, तोपर्यंत बाबा तुम्हाला कसलंच दुःख लागून देणार नाही, तुमची सेवा करेल. एवढं फक्त त्या बापाला 2 शब्द बोला, अजून 10 वर्ष म्हातारं जास्त जगत आहे. बाप करी जोडी लेकराचे होड, हरी बोल. बाप करी जोडी लेकराचे, बाप करी जोडी लेकराची ओढी, बाप करी
शाळ बारीक होता. या देवकर कुटुंबाला मामानं त्यांच्या बापाची माया भासून दिली नाही बरं का. पण ऐका बरं का, बाप तो बाप असतो का. अरे पुरीचं लग्न जर जमलं ना, चुली पुढे बसून राहणारी माय सगळ्या घराला दिसते. पण आपल्या मुलीला आशीर्वाद द्यायला यावा म्हणून आपल्या दुश्मनाचे उंबरे झिरवणारा बाप मात्र कोणाला दिसत नाही. त्या पोरीचं लग्न जमावं. 18 वर्ष तळ हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलेली पोरगी एका दिवसात परक्याची करतोय बाप. काय त्या बापाचं काळीच म्हणत असेल. आईच्या गळ्यात पडून रडावं त्या पोरीनं, भावाच्या गळ्यात पडून रडावं. पण ज्या वेळेस बापाच्या गळ्यात पडून ती पोरगी रडते ना, ऐका बर का, 5 माणसं ती मिठी सोडतात पण ती मिठी सुटत नाही. बापानं म्हणावं, हे ताई, अगं मी शेतातून काम करून आल्याच्या नंतर मला तांब्या भरून पाणी द्यायची का? दिवसभर काम केलेला थकवा निघून जायचा. ऐका, मला वाटतं त्या बापाच्या मिठीत पडून रडण्याचं भाग्य मला वाटतं या लेकीच्या नशिबात नव्हतं. ऐका, त्या बापानं म्हणावे, हे ताई, दिवसभर किती थकलो, संध्याकाळी तू आली, डोक्यावर हात फिरवला का चालडे थकवा जायचा. त्या बापानं पुरीला गाडी पर्यंत आणि जावयाला म्हणावं, हो जावाई बापू, जसं मी माझ्या लेकीला तळ हातावरच्या फोडाप्रमाणे सांभाळलो तसं तुम्ही माझ्या लेकीला सांभाळा. तुमच्या दावणीचा बैल होऊन काम करतो. अरे आपल्या लेकीसाठी, आपल्या लेकरासाठी जो बैल व्हायला तयार होतो त्याचं नाव बाप आहे. बाप किती म्हातारी माय आणि बाप असला, लेक सासरवरून माहेराला आली की माहेराला आल्याच्या नंतर लक्षात घ्या बरं का, त्या लेकीवरून डोक्यावरून हात फिरवणारा पहिला बाप असतो. ऐका, 5 मिनिटात त्या बापाचं सांगतो तुम्हाला कौतुक. एक कविता माझी महाराष्ट्रभर फिरते बरं का. ऐका, त्या बापाचं स्वरूप काय असतं. बाप स्वाभिमानी बाना, बाप कणखर कणा, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबाना हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर, जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळते घर, तेव्हा कोसळते घर. म्हणून बापाचं कष्ट लक्षात घ्या. आयुष्यभर नशिबाशी झटला तेव्हा माझा बाप मला डोंगरावानी वाटला. नांगराच्या संगे ढेकळे उसवत राहिला,
नेहमी पोटावरती हात फिरवत राहिला, तुटलेल्या चपला घाली सुतळी बांधून या, अहो सुतळी बांधून या, भुकेचा बांध त्याचा कधी नाही फुटला, तेव्हा माझा बाप मला डोंगरा वाणी वाटला, काळ आयुष्यात घाम जिरवत राहिला, नेहमी पोटावरती हात फिरवत राहिला, तळ हाताचा पाळणा करूनी संसार पेलविला, त्याने संसार पेलविला, भुकेचा बांध त्याचा कधी नाही फुटला, तेव्हा माझा बाप मला डोंगरा वाणी वाटला. म्हणून ऐका, मायबापातला देव पाहायला शिका, विश्वातला देव तुमच्या सेवेसाठी येईल. चाल घ्यायची का? घ्या बाबाचा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली. सिंगल तुका म्हणे माझा घडता तुका म्हणे माझा रे, म्हणा सगळे म्हणा.
पासू द्यावी सकळा सांगावी विनंती माझी वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावे तो अंतकाळी विठो आम्हाचे पावन गुढी सैल झाला गुप्त वेळ झाला